आज आपण काश्मीरी दम आलू बनवतोय। बघू शकता भाजीचा रंग पहा किती सुंदर आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही सणावारांना करू शकता, छोट्या मोठ्या पार्टीला करू शकता, अचानक गेस्ट आले तरी ही रेसिपी तुम्ही झटपट करू शकता। सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण काश्मीरी दम आलू बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 पाव बटाटे घेतलेले, हे एकदम छोट्या साईजचे बटाटे आहे आणि तुम्ही बरेचदा लोक मोठा साईजचे बटाटे घेऊन त्याचे तुकडे करून दम आलू बनवतात, पण तसं अजिबात करायचं नाही। अशा पद्धतीने छोटे छोटे बटाटे घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते आता आपण एका कुकरच्या भांड्यात काढून घेतले आणि गॅसवर कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले। त्याच्यात आपण हे बटाटे ठेवून घेतलेले आणि झाकण लावून शिट्टी लावून त्याला 1 शिट्टी काढून घेतोय आपण। 1 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि 10-15 मिनिटं तसंच ठेवायचा कुकर आणि थंड झाल्यानंतरच उघडायचा। आता आपलं कुकर थंड झालेलं आहे। 15 मिनिटं आपण त्याला तसंच ठेवून दिलेलं आहे। आता झाकण उघडून बघतोय, आपले बटाटे खूप छान बॉईल झालेले। खूप जास्त बॉईल करायचे नाही, एकदम गिळगिळीत बटाटे करायचे नाही। आता आपल्याला हवे तसे बटाटे बॉईल झाले। आता त्याचं बाहेरचं कवर आपण काढून घेतलेलं आहे सगळ्या बटाट्यांचं आणि बटाट्यामध्ये आतपर्यंत रसा गेला पाहिजे म्हणून त्याला चाकूच्या साहाय्याने आपण असे टोचे मारून घेतो आहे। अशा सगळ्या बटाट्यांना आपण चाकूने टोचे मारून घेतोय। गॅसवर आपण कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आता बटाटा टाकून घेतोय। 7-8 बटाटे एका वेळेस टाकले तरी चालतील। आपण त्याला कमी गॅसवर छान तळून घेतोय, हे गोल्डन कलर येईपर्यंत। बाहेरचं बटाट्याचं कवर ते कुरकुरीत झाले पाहिजे आणि आत बटाटे सॉफ्ट राहिले पाहिजे। 3 मिनिटं आपण लागले मला एवढं तळायला या गोल्डन कलर येईपर्यंत। आता आपले बटाटे छान तळले गेलेले, बघू शकता बाहेरचा कवर किती कुरकुरीत झालाय आणि रंग पहा किती छान आलाय। अशाच प्रकारे आपण सगळे बटाटे तळून घेतोय। आता गॅसवर एक पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आपण 5 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। तेल आता कमी गॅसवर आपण गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता खडे मसाले टाकतोय। हे 2 लवंगा टाकलेले आपण आणि 1 मोठी विलायची टाकतोय, तमालपत्र टाकतोय, हे दालचिनीचे 2 तुकडे टाकतोय, लहान विलायचीचे दाणे याच्यात काढून टाकलेले आपण, 1 टीस्पून आपण जिरं टाकलेले, 2 पिंच हिंग टाकतो आहे आणि सगळे खडे मसाले आपण छान तेलावर 1 ते 1.5 मिनिटं परतून घेतोय। आता 1.5 मिनिटं कमी गॅसवर मसाले परतून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून अद्रक टाकलेलं आहे बारीक चिरून, 1/2 टीस्पून हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 1/2 टीस्पून आपण लसूण आहे ते चिरून टाकलेलं आहे, बारीक चिरलेलं आहे आणि त्याला तेलावर आपण छान परतून घेतो। 1 मिनिटं तरी परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून असं बेसन टाकून घेतलेलं आहे। बेसन आता छान तेलात परतवून घेतोय, छान गोल्डन कलर येईपर्यंत बेसन खमंग असं भाजून घ्यायचं आहे तेलावर। 1.5 टीस्पून आपण बडीशेप पावडर टाकलेले आहे। बडीशेपला परतवून घेऊन त्याचे मिक्सरमधनं पूड करून घेतलेली आहे आणि आता ही काजू पावडर आहे ती 3 टीस्पून आपण टाकून घेतो आहे। 1/2 टीस्पून आपण सुंठ पावडर टाकलेली आहे आणि 1 टीस्पून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांना आपण तेलावर छान परतून घेतोय। 1.5 ते 2 मिनिटं आपण कमी गॅसवर छान परतून घेतोय। महत्त्वाची टिप आहे, हे मसाले जितके छान परतवल्या जातील तेलात तितकी आपली ग्रेव्हीची टेस्ट छान येईल, भाजीची टेस्ट छान येणार आहे। आता सगळे मसाले छान परतून झाले, त्याच्यात अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे, 3 चम्मच आपण धने पावडर टाकतो आहे, 3 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। याच्याने रंग खूप छान येतो आणि तिखट पण आहे। 2 चम्मच आपण गरम मसाला टाकतो आहे आणि सगळे कोरडे मसाले आपण ह्याच्या तेलामध्ये छान परतवून घेतोय। साधारण 1 ते 1.5 मिनिटं त्याला छान परतवून घेतोय। बघू शकता किती छान तेल निघायला लागलेलं आहे। मसाले आपले छान परतवले गेले आहेत। त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, छान फेटून घेतलेलं आहे, एकसारखं करून घेतलेलं दही आपण याच्यात टाकून घेतो आहे आणि दह्याला सगळ्या मसाल्यांसोबत आपण मिक्स करून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे, कमी गॅसवर आता दही छान 2-3 मिनिटं तरी परतवून घेतोय। सतत परतवत राहायचं, सगळीकडनं तेल सुटेपर्यंत आपण दह्याला आता छान परतवून घेतो आहे।
आता याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय। मीठ टाकताना बटाट्याचा पण अंदाज घेऊन मीठ टाकायचं। इथे मी 1 चमच आणि थोडंसं असं मीठ टाकून घेतले। 3 मिनिटं आपण दही परतवून घेतलेलं आहे। सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आपलं दही छान परतवून झालेलं आहे। आता आपला मसाला तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले बटाटे टाकून घेतोय। आता अजिबात पाणी टाकायचं नाही आणि 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला छान परतवून घेतोय मसाल्यासोबत। सगळे मसाले छान बटाट्याला कोट होतील आणि मसाला आतपर्यंत जाईल। 3 मिनिटं आपण कमी गॅसवर बटाटे आपण मसाल्यासोबत परतून घेतले। आता त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतले। आपल्याला किती रस्सा पातळ हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं। अजून पातळ हवं असेल तर थोडं अजून पाणी टाकून त्याला पातळ करून घेतोय। 1.5 कप आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे। साधारण 15 मिनिटं आपण आता ह्याला शिजवून घेतले आहे कमी गॅसवर आणि आता आपण झाकण उघडून बघतोय आपले बटाटे कसे शिजले आहे। बघू शकता किती सुंदर तेलाचं तवंग आलंय। आपले बटाटे पण छान शिजलेले आहे। ग्रेव्ही पहा किती छान झाली। अजून तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर थोडं पाणी टाकून तुम्ही ह्याला पातळ करू शकता। मला एवढा रस्सा बरोबर वाटतोय। काश्मीरी दम आलू आपला तयार झालेला। आपण आता गॅस बंद करतोय। याच्यावर तुम्ही कोथिंबीरने गार्निश करू शकता किंवा कसुरी मेथी थोडी टाकू शकता आणि अद्रकचे तुकडे आहेत ते लांब लांब चिरून ते टाकू शकता। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। काश्मीरी दम आलूचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसते। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।